आपल्यासाठी घेतलेला अभंग हा जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारायांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा अभंग आहे। या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी संतांचं वर्णन केलंय, संतांच्या कृपेचा महिमा सांगितलेला आहे। संतांनी कृपा केली तर साधकाच्या जीवनामध्ये काय बदल होतो, काय परिणाम होतो, त्याचं वर्णन या अभंगात केलंय। ते संत कसे आहेत त्याचं श्री या शब्दातून संत वर्णन केलेलं आहे। आणि अशा संतांच्या विषयी साधकाच्या अंतःकरणामध्ये भूमिका कशी असावी, तर सेवेची भूमिका असावी, नम्रतेची भूमिका असावी, यासाठी पहिल्या चरणामध्ये व्यक्त केलंय की अशा संतांच्या चरणावर आपण माथाच टेकला पाहिजे आणि त्यांना साष्टांग दंडवतच घातला पाहिजे। त्याच्याशिवाय आपल्याला विश्रांती प्राप्त होण्याची शक्यता नाही, अंतःकरणामध्ये भक्ती प्रेमसुख वाढण्याची शक्यता नाही, आपली काया डवरण्याची शक्यता नाही, आपला उद्धार होण्याची शक्यता नाही। असे संत कसे आहेत, तर पुन्हा शेवटच्या चरणामध्ये महाराजांनी संतांचंच वर्णन केलंय की ते संत एवढे थोर आहेत, एवढे विशेष आहेत की त्यांची सेवा करण्याची सुद्धा ते अपेक्षा करत नाहीत। न घडता सेवा, सेवा आम्हाला घडली नाही, त्यांनी अपेक्षाही केली नाही, पण सेवा न घडता सुद्धा त्या संत महात्म्याने आम्हाला विश्रांती प्राप्त करून दिली। तुकोबाराय म्हणतात, मला एवढंच वाटतंय, सेवा न घडता जर विश्रांती प्राप्त झाली असेल तर पूर्व पुण्य ठेवा उडवला विठ्ठल। अभंगाच्या पहिल्या चरणाच्या पहिल्या शब्दामध्ये संतांचं वर्णन केलंय। संत कसे आहेत, संत श्रीमंत आहेत। आम्ही कोणाच्या चरणावर माथा टेकला, कोणाला साष्टांग दंडवत घातला, कोणामुळे आम्हाला विश्रांती मिळाली वगैरे पूर्ण अभंग पुढे बघून घ्या। हे सगळं कुणामुळं, तर श्री संतांची या संतांच्या। ते संत कसे, तर श्री संतांची या म्हणजे संत श्रीमान आहेत, श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे कोणती तरी श्री आहे आणि त्या श्रीने ते संपन्न अशा प्रकारचे संत आहेत। आणि अशा संतांच्या चरणावर आम्ही माथा टेकतो। कोणाच्याही चरणावर माथा तुकोबाराय टेकत नाहीत, ते संतांच्याच टेकतात आणि ते संत सुद्धा श्रीमंत असले पाहिजे विठ्ठल। ऐका, मग संत श्रीमंत आहेत, अशा संतांच्या चरणावर माथा टेकायचा आहे। त्यांच्याकडे श्री आहे म्हणजे काय, त्या श्रीचा अर्थ सरळ सरळ ऐश्वर्य असा होतो। श्री म्हणजे ऐश्वर्य, संपत्ती, धन, पैसा असा सरळ त्याचा अर्थ आपण वाच्यार्थामध्ये घेतो। या श्रीच्या संबंधाने आपण चिंतन करतोय, संतांच्याकडे कोणती श्री आहे या संबंधी आपण आतापर्यंतच्या 14 कीर्तनामध्ये विचार करून आलोय। पहिल्या दिवशी म्हणजे पहिल्या कीर्तनामध्ये आपण श्री या शब्दाचा आदर आणि मंगल असा अर्थ पाहिलाय। दुसऱ्या कीर्तनामध्ये आपण श्री या शब्दाचा व्यावहारिक लक्ष्मी, ऐश्वर्य, संपत्ती, धन आणि ती संतांच्याकडे कशी आहे हा विचार केलाय। तिसऱ्या कीर्तनामध्ये आपण संतांच्याकडे भक्त श्री आहे, भक्ती श्री आहे आणि भगवंत नावाची श्री आहे असा आपण तिसऱ्या कीर्तनामध्ये विचार केला। संतांच्याकडे आणखी एक श्री आहे, तिला विवेक श्री म्हणतात असा आपण चौथ्या कीर्तनामध्ये विचार केला। पाचव्या कीर्तनामध्ये आपण वैराग्य श्री संतांच्याकडे कशी आहे हा विचार करून आलो। सहाव्या कीर्तनामध्ये आपण समाधी षटक संपत्ती रूप श्री संतांच्याकडे कशी आहे हा विचार केला। सातव्या कीर्तनामध्ये आपण संतांच्याकडे मुमुक्षा नावाची श्री कशी आहे हा विचार केला। आठव्या कीर्तनामध्ये संतांच्याकडे मोक्ष नावाची श्री कशी आहे हा विचार केला। ब्रह्मविद्या नावाची श्री कशी आहे हा विचार केला। त्यानंतर ज्ञानाच्या नंतर सुद्धा, मोक्ष प्राप्तीच्या नंतर सुद्धा संतांच्याकडे काही श्री आहे। 8 कीर्तनामध्ये आपण साधन श्रीचा विचार केला। 9व्या कीर्तनामध्ये साध्य श्रीचा म्हणजे मोक्ष श्रीचा विचार केला आणि 10व्या कीर्तनापासून पुढे ज्ञानोत्तर म्हणजे मोक्ष प्राप्तीच्या नंतर सुद्धा संतांच्याकडे एक श्री असते, त्या श्रीचा विचार आपला सुरू आहे। त्या 10व्या कीर्तनामध्ये आपण संतांच्याकडे हरिस्मृती नावाची श्री कशी आहे हा विचार केला। 11व्या कीर्तनामध्ये आपण संतांच्याकडे नाम जप यज्ञ नावाची श्री कशी आहे हा विचार केला। 12व्या कीर्तनामध्ये आपण ज्ञानाच्या नंतर सुद्धा संतांच्याकडे दैवी संपत्ती नावाची श्री कशी असते याचा विचार केला। 13व्या कीर्तनामध्ये आपण योगभ्रष्ट पुरुष ज्या कुळामध्ये, ज्या घरामध्ये जन्माला येतो, शुचीनाम श्रीमताम गेहे, त्या शुचीनाम आणि श्रीमताम या पदावर ज्ञानेश्वर महाराजांनी जी विभवश्री सांगितली, त्या विभवश्रीचा विचार करून संत विभवश्रीने संपन्न कसे आहेत हा विचार केला।
आणि मागच्या कीर्तनामध्ये आपण संतांच्या ठिकाणी म्हणजे 14व्या कीर्तनामध्ये ज्ञानाच्या नंतर सुद्धा साधू पुरुषाकडे एक श्री असते, त्या श्रीचा विचार केला. समस्त तोष नावाची श्री जगद्गुरु शंकराचार्यांचा एक ग्रंथ प्रश्नोत्तर रत्नमाला, या ग्रंथाच्या आधाराने आपण चिंतन केलं. दरिद्रो हि को वा विशाल तृष्णा श्रीमांश्चको यस्य समस्त तोषः. ज्याची तृष्णा मोठी तो दरिद्री आहे आणि तो सदैव संतुष्ट राहतो, समाधानी राहतो, आनंदी राहतो. आहे त्या परिस्थितीमध्ये जो समाधानी आहे त्याला श्रीमंत म्हणतात. अशा प्रकारची जगद्गुरु शंकराचार्यांची जी श्रीमंतपणाची व्याख्या आहे, त्या व्याख्येचा विचार केला आणि संतांच्याकडे समस्त तोष नावाची श्री कशी आहे हा विचार आपण मागच्या कीर्तनामध्ये म्हणजे 14व्या कीर्तनामध्ये केलाय. आणि आज 15वं कीर्तन आहे. आज सुद्धा आपण संतांच्याकडे ज्ञानाच्या नंतर मोक्ष प्राप्तीच्या नंतर सुद्धा एक श्री असते, त्या श्रीचा विचार करणार आहोत. आज आपल्याला ज्या श्रीचं चिंतन करायचंय ती श्री मला प्रमाण म्हणून ग्रंथ, मुख्य ग्रंथ श्रीमद भगवद्गीता आणि त्याच्यावरील 9वा अध्याय आणि त्याच्यावर माऊलींनी केलेलं जे विश्लेषण आहे, जे चिंतन आहे, ज्या ओव्या आहेत, त्या संबंधाने आपल्याला चिंतन करायचंय. 9व्या अध्यायामध्ये 2 श्लोक आहेत आणि त्या 2 श्लोकामध्ये भगवान परमात्म्याने आपलं स्वतःचं ऐश्वर्य सांगितलंय आणि त्याला ऐश्वर्य योग असं नाव दिलंय. थोडंसं सुरुवातीला एक 10 मिनिट लक्षपूर्वक ऐका, नंतर मी सोपं करत शेवट करणार आहे. थोडं सुरुवातीला लक्षपूर्वक ऐका. 9वा अध्याय श्रीमद भगवद्गीता 2 श्लोक मी म्हणून दाखवतो आणि त्या 2 श्लोकामध्ये भगवान परमात्म्याने ऐश्वर्य सांगितलंय. कुणाचं ऐश्वर्य? परमात्म्याने त्याला शब्द दिलाय ऐश्वर्य योग, ऐश्वरम योगम. आणि कुणाचं ऐश्वर्य? हे मे म्हणजे माझंच हे ऐश्वर्य आहे असं परमात्म्याने 2 श्लोकामध्ये स्वतःचं ईश्वराचं ऐश्वर्य सांगितलेलं आहे. मुळात काय आहे, ऐश्वर्य हा जो शब्द आहे तो ईश्वर या शब्दापासूनच पुढे निर्माण झालेला आहे. व्याकरणामध्ये ऐश्वर्य या शब्दाची व्युत्पत्ती होते ईश्वरस्य इदम इति ऐश्वर्यम. ईश्वर शब्दापासूनच ऐश्वर्य शब्द बनलेला आहे. ईश्वराचं जे आहे त्याला ऐश्वर्य म्हणा. सरळ अर्थ असा होतो, ईश्वराकडे जे आहे, ईश्वराचं जे आहे ते ऐश्वर्य. मग ईश्वराचे गुण घ्या, त्याला गुणैश्वर्य म्हणा. ईश्वराचं नाम घ्या, नाम धन, पुन्हा नाम हे धन आहे, ऐश्वर्यच आहे. ईश्वराच्या लीला घ्या, ऐश्वर्य आहे. ईश्वराचं रूप घ्या, ऐश्वर्य आहे. ईश्वराचं चरित्र घ्या, ऐश्वर्य आहे देवाचं ते. आणि ईश्वराचं निर्गुण स्वरूप घ्या, त्याचं ऐश्वर्य आहे. ईश्वराचं जे काही आहे ते सगळं ऐश्वर्यच आहे. पण ऐश्वर्य शब्दाचा अर्थ आहे ईश्वराचं जे आहे त्याला ऐश्वर्य असं म्हणा. म्हणून आपल्याकडे सुद्धा जे ऐश्वर्य आहे त्याचाही अर्थ हाच आहे, ईश्वरस्य इदम. इदम जे माझ्याकडे आहे आज ते सुद्धा ईश्वरस्य इदम इति ऐश्वर्यम. हे ऐश्वर्य ईश्वराचं आहे म्हणून ह्याला नाव दिलंय ऐश्वर्य. म्हणून कधीही अहंकार करू नये आपल्याकडे असणाऱ्या ऐश्वर्याचा, कारण त्याचं नावच आहे ऐश्वर्य, त्याचा अर्थ होतो ईश्वराचं आहे. ते आपलं नाही, ईश्वराचं आहे म्हणून त्याला ऐश्वर्य म्हणतात. विठ्ठल मग ऐका, ईश्वराचं जे आहे त्याला ऐश्वर्य म्हणा. ईश्वरस्य इदम इति ऐश्वर्यम. मग ईश्वराचं काय आहे याचा विचार स्वतः ईश्वरानेच केलाय. ईश्वर म्हणजे परमात्मा श्रीकृष्ण गीतेमध्ये स्वतः बोलतायत. स्वतः ईश्वर बोलणार आहे आणि स्वतः परमात्मा श्रीकृष्ण ईश्वर म्हणतोय की माझं हे ऐश्वर्य आहे आणि हे माझं ऐश्वर्य संत लुटता. वाक्य ध्यानात घ्या बरं. माझं असणारं हे ऐश्वर्य आहे आणि हे माझं ऐश्वर्य याची लूट कोण करतात? संत महात्मे करतात. म्हणून माझं जे काही ऐश्वर्य आहे ते सगळं ऐश्वर्य मी संतांना देतो किंवा ते संत हस्तगत करतात. म्हणून संत ऐश्वर्य संपन्न होतात.
म्हणून संत ऐश्वर्य संपन्न, म्हणजेच आपला शब्द घ्या श्रीमंत. संतांना श्रीमंत म्हणा का? ईश्वराचं जेवढं ऐश्वर्य आहे तेवढं सर्व ते ऐश्वर्य संत महात्म्य हस्तगत करतात, म्हणून ते श्रीमंत. विठ्ठल आता ऐका, ईश्वराने आपलं स्वतःचं जे ऐश्वर्य सांगितलंय ते गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये सांगितलंय. परमात्मा 2 श्लोकामध्ये चिंतन करतात. अर्जुना ऐक, माझं सुद्धा एक ऐश्वर्य आहे आणि ते तू प्राप्त कर. त्या ऐश्वर्यावर तुझी तू दृष्टी ठेव आणि ते हस्तगत कर, प्राप्त कर. काय ऐश्वर्य आहे ऐका. मया ततमिदं सर्वं जगदौ व्यक्तमूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्वस्थितः. एक श्लोक पुढचा. न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम् भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः. पश्य मे योगम ऐश्वरम, हा माझा ऐश्वर्य योग पहा. पश्य मे, माझा हा ऐश्वर्य योग अर्जुना पहा. इथं पहा शब्दाचा अर्थ आहे प्राप्त कर. नुसतं पाहू नको, म्हणजे दुसरं काही न पाहता इकडे दृष्टी ठेव, या ऐश्वर्याकडे दृष्टी ठेव आणि हे ऐश्वर्य प्राप्त करण्यासाठी तू निघ, असं माऊलींनी पुढे चिंतन ओव्यामध्ये केलेलं आहे. म्हणून भगवंताने आपलं 2 श्लोकामध्ये ऐश्वर्य सांगितलंय आणि ते अर्जुनाला प्राप्त करण्याचा उपदेश केलाय. मात्र संत महात्म्यांचं वर्णन करताना ज्ञानोबारायांनी पुढे वर्णन केलंय की हे सगळं ऐश्वर्य परमात्मा म्हणतात माझे संत लुटतात, संतांच्याकडे ते ऐश्वर्य असतं, म्हणून तू सुद्धा हे ऐश्वर्य प्राप्त कर. लुटा लुटा संत जना आमु पहिला राशीधन, हे धनराशी आहे, धनाची रास आहे आणि लुटा प्राप्त करा. कोणतं धन आहे ऐका. मया ततमिदं सर्वं जगदौ व्यक्तमूर्तिना. ऐका, श्लोकाचे सरळ अर्थ सांगतो, त्याच्यावरच्या ओव्या मला विशेष सांगायच्या. परमात्मा म्हणतात, हे अर्जुना, मया इदम विश्वम ततम व्याप्तम, माझ्याकडून हे संपूर्ण विश्व व्यापलं गेलंय. अव्यक्त मूर्तीना मया, मी अव्यक्त स्वरूप आहे. मूर्ती म्हणजे इथं स्वरूप असा अर्थ. अव्यक्त स्वरूपेण मया, माझ्याकडून मी अव्यक्त आहे. माऊलींनी पुढे हा शब्द वापरलाय, मी अव्यक्त आहे आणि अशा माझ्याकडून हे जगत संपूर्ण व्यापलंय. मत्स्थानी सर्वभूतानी, सर्वभूतानी मत्स्थानी, सगळी प्राणी मात्र जगातील माझ्या ठिकाणी आहेत, माझ्या आश्रयाने राहतात, माझ्यावर आहे सगळी प्राणी मात्र जग. न चाहम तेष्वस्थितः अहम तेषु न अवस्थितः,
मी मात्र या प्राणी मात्रामध्ये नाही. प्राणी मात्र माझ्यात आहेत, मी प्राणी मात्रात नाही. वाक्य ध्यानात ठेवा. कूट श्लोक म्हणतात याला. आणि पुढच्या श्लोकामध्ये परमात्मा म्हणतायत नच मत्स्थानी भूतानी. पुढचा विचार पुन्हा मांडलाय. पहिली प्रक्रिया पहिल्या श्लोकात झाली. क्रम आहे हा ज्ञानाचा. पहिल्यांदा महात्म्याला ज्ञान होतं मत्स्थानी सर्व भूतानी, सगळी प्राणी मात्र परमात्मा स्वरूपावर आहेत, असा पहिल्यांदा बोध झाला. त्या बोधाची परिपक्वता झाली की पुढच्या श्लोकामध्ये परमात्मा म्हणतात नच मत्स्थानी भूतानी, माझ्या ठिकाणी सुद्धा प्राणी मात्र नाही. स्वतः देवच विरुद्ध बोलतायत. ध्यानात घ्या. पहिल्या श्लोकामध्ये देव बोलले मत्स्थानी सर्व भूतानी, आणि पुढच्या श्लोकामध्ये परमात्मा म्हणतात नच मत्स्थानी भूतानी. म्हणजे पहिल्या श्लोकाचा अर्थ आहे माझ्या ठिकाणी सगळी प्राणी मात्र आहेत, आणि दुसऱ्या श्लोकाचा अर्थ आहे माझ्या ठिकाणी कोणताही प्राणी मात्र नाही. विठाल ऐका. असं विरुद्ध दिशेने विरुद्ध टोकाचं दोन वाक्य परमात्मा बोलले, आणि एवढं बोलून थांबले नाहीत तर अर्जुनाला म्हणतात अर्जुना हा ऐश्वर्य योग आहे. हा काय आहे? माझा पश्य मे योग मैश्वरम, याला ऐश्वर्य योग म्हणतात, आणि हा ऐश्वर्य योग माझा आहे, माझा ऐश्वर्य आहे. याला योग का म्हणायचं? याचं चिंतन जो करणार आहे त्याच्यासाठी हे साधन बनतं, आणि त्याला हा हे ऐश्वर्य प्राप्त होत. योग युज्यते परमात्मनी प्राप्यते अनेन इति योग. हा योग शब्दाचा अर्थ आहे जेणेकरून आपण परमात्म्याशी जोडल्या जाऊ. हे साधन या ऐश्वर्याचं चिंतन करणारा या ऐश्वर्याने संपन्न होतो, म्हणून या ऐश्वर्याला परमात्मा योग म्हणतात. दोनच वाक्यावर मी बोलतो, थोडं लक्षपूर्वक ऐका. याचं विश्लेषण माऊलींच्या भाषेत मी करणार आहे. मत्स्थानी सर्व भूतानी आणि नच मत्स्थानी भूतानी आणि पश्य मे योगमैश्वर. माझ्या ठिकाणी सगळे प्राणी मात्र आहेत. दुसरं वाक्य माझ्या ठिकाणी कोणताही प्राणी मात्र नाही, आणि याला ऐश्वर्य योग म्हणतात. लक्षात. विरुद्ध दिशेनं बोलल्यासारखं वाटेल, पण ज्ञानाची ही काय आहे? क्रम पद्धती आहे. क्रमाने ज्ञान होतं साधूला, असं कळतं हळूहळू. आता बघा, याला ऐश्वर्य म्हणतात. परमात्म्याचं ईश्वराचं आहे, याला ऐश्वर्य म्हणा, आणि हे ऐश्वर्य साधूकडं असतं, असं चिंतन मला करायचंय. ज्ञानोबारायांनी या श्लोकावर केलेलं व्याख्यान फार गोड आहे, फार गोड आहे. ज्ञानोबाराय म्हणतात हे जे सारं जग आहे हा परमात्म्याचा विस्तार आहे. माझी या विस्तारलेपणाची नावे हे जगची नोहे आगवे, जैसे दूध मुराले स्वभावे तरी काही. दृष्टांत परिणामवादाचा दिलाय. दुधामध्ये विरजण टाकलं तर काय होतं? स्वाभाविकपणे दही होतं. तसं परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी माया नावाचं विरजण पडलं की तिथं जगत नावाची प्रतीती होते, जगताचं दही तयार होत. म्हणजे दुधाचाच एक विशिष्ट विस्तार म्हणजे दही आहे. तसं ज्ञानोबाराय म्हणतात परमात्मा अव्यक्त होता. बघा आता थोडस दृष्टांताचं विश्लेषण. दूध आणि दही, बरोबर? दूध आणि दही, दुधामध्ये काय आहे? गोडी आहे. दूध पायपा दूध पवित्र आणि गोड. दूध कसं आहे? गोड. दही कसं झालं? आंबट झालं. दूध कसं होतं? द्रवीभूत, द्रव. आणि दही कसं झालं? घट्ट झालं. बदल झाला की नाही? परिणाम म्हणायचं याला, परिणाम. तसं परमात्मा दुधाच्या स्थानी आहे आणि जगत दह्याच्या स्थानी आहे. म्हणजे काय? दूध गोड आहे तसा परमात्मा आनंद रूप आहे. मात्र तोच परमात्मा जगाच्या रूपानं दिसायला लागला की आंबट होतो. म्हणजे संसार दुःख मूळ आम्हाला प्रतीतीला यायला लागला. ही वस्तुस्थिती ध्यानात घ्या. परमात्मा द्रवीभूत आहे. दुधासारखा परमात्मा अगोदर द्रवीभूत होता, म्हणजे व्यापक होता. परमात्मा व्यापक होता आणि तोच पुन्हा दह्याच्या रूपानं काय झाला? घनीभूत झाला. म्हणजे
तो व्यापक परमात्मा जगाच्या रूपानं आम्ही पाहायला लागलो की परिच्छिन्न झाला, मर्यादित झाला. म्हणजे झाला नाही, वाटायला लागला. लक्षात, याला म्हणायचं दूध मुराले स्वभावे तरी त्याची दही. एवढे त्याच्यामध्ये सूक्ष्मता आहे दृष्टांतामध्ये. आणि अशा दृष्टीने ज्ञानोबराय सांगतात दुधाचं दही व्हावं तसं परमात्म्यावर जगत झालेलं आहे. परमात्म्याचा विस्तार म्हणजे हे जग आहे. हा दृष्टांत एकी एकटाची आसोनी एकला, एकी एकटाची आसोनी एकला, विश्वे विश्वाकार होवनी आलेला, विश्वे विश्वाकार होवनी आलेला, दया परे हो तैसाची गमला, दया परे हो तैसाची गमला, नंद नंदना अचोज अंगुला, नंद नंदना नंद नंदन अचोज अंगुला, नंद नंदना ऐशा गवळणे त्या बोलती परस्परी, ऐशा गवळणे त्या बोलती परस्परी, ऐशा गौरने का बोलती परस्परी, ऐशा गौरने का बोलती परस्परी. एकी एकटाची असोनी एकला, विश्वी विश्वाकार होऊन या ठेला, जया परिवो तैसाची गमला, नंद नंदन हा अचोज अंबुला. परमात्मा एक पण जगाच्या रूपाने द्वैत रूपाने विस्तारला. दुधाचं दही व्हावं तसं. अजून काय, पुढे आरंभवादाचा दृष्टांत ज्ञानोबरायांनी दिला. का बीजची झाली तरू, अथवा भांगारची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू, ते हे जग. जग म्हणजे काय, बीज एक असावं आणि ते भूमीमधून पुन्हा वृक्षाच्या रूपानं विस्ताराला प्राप्त व्हावं, वृक्षाच्या रूपाने. त्याप्रमाणे एक परमात्मा या नानाविध जगाच्या रूपानं विस्तारला. दुसरा दृष्टांत दिला अव्याकृत परिणामवादाचा. हा पाठाचा विषय त्यामुळे विस्तार करत नाही. अव्याकृत परिणामवादाचा दृष्टांत आहे. अगोदर सोने नाना घनीभूत सुवर्ण, निहाळिता साधारण, मग अलंकारी बरवे पण निवाडू दावी. अगोदर सोन्याची लगड आहे, नंतर काय झालं त्याच्यापासून अलंकार बनवला. आता सोनच आहे, अलंकार असतानाही सोनच आहे, पण सोन्यापासून अलंकार बनवला गेला. ज्ञानोबराय म्हणतात तसा परमात्माच आम्हाला जगताच्या रूपानं अलंकृत झालेला. चैतन्याची शोभा शोभतसी, तसा परमात्मा आम्हाला या जगताच्या रूपानं नटलेला आहे असं आम्हाला प्रतीतीला येत आहे. असे दृष्टांत दिले. पुढे ज्ञानोबराय म्हणतात अव्यक्तपणे थिजले तेची मग विश्वाकारे ओथिजले, तैशे अमूर्त मूर्ती मिया विस्तारिले, त्रैलोक्य जाणे. तुपाचा दृष्टांत दिलाय. तूप कसं आहे, अगोदर द्रवीभूत आहे, कढवलं द्रवीभूत झालं, नंतर काय झालं तेच घनीभूत झालं. तसं अव्यक्त असणारा परमात्मा जगाच्या रूपानं व्यक्त झाला, दृश्य रूपाने प्रतीतीला यायला लागला. ऐका, आणि हे सगळं कळण्यासाठी ज्ञानोबरायांनी दिलेला दृष्टांत मला पुढचा सांगायचा आहे. हे सगळं जर समजून घ्यायचं असेल तर विवर्तवाद वेदांताचा कळल्याशिवाय पर्याय नाही. हे ज्ञानोबरायांच्याही ध्यानात आल्याच्या नंतर माऊलींनी विचार केला, हे याच्यामध्ये यांना काय वाद कळणार आहेत, हा दृष्टांत काय समजणार आहे. म्हणून माऊलींनी पुढे विवर्तवादाचे दृष्टांत दिले. गोड दृष्टांत आहेत, 2 दृष्टांत दिले. ज्ञानोबराय सांगतात महदादी देहांते ये अशेषही भूते, माझ्या ठाई बिंबते जैसे जळी फेन. महत्त्वापासून तर या स्थूल देहापर्यंत जेवढे काही हे प्राणी मात्र आहेत ते सगळे कसे आहेत, ये अशेषही भूते माझ्या ठाई, माझ्या ठिकाणी ही प्रतिबिंबित आहेत. कसे, जैसे जळी फेन, ज्याप्रमाणे पाण्यावर बुडबुडा यावा. फेण म्हणजे बुडबुडा, फेस, पाण्यावर फेस आला, बुडबुडा आला, त्याप्रमाणे माझ्यावर हा जगताचा बुडबुडा आहे.
आता या दृष्टांताचं विश्लेषण माऊलींनी पुढच्या ओवीमध्ये केलेलं आहे. परितया फेणा आतू पाहता जेवी जळ न दिसे पंडुसुता ना तरी स्वप्नीची अनेकता चैलिया नोहिजे. दोन्ही दृष्टांत खूप महत्वाचे आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात परमात्म्यावर जग आहे, जगात देव नाही. जगामध्ये देवाचं स्वरूप नाही, परमात्म्यामध्ये जग आहे. कसं दृष्टांत दिलाय, पाण्यावर बुडबुडा आहे, पाण्यातून बुडबुडा निर्माण झाला पण बुडबुड्यामध्ये पाणी नाही. तुम्ही जर म्हणाल की ते बुडबुडे घेऊन पाणी पिऊ वंजळीनं तर पाणी हातामध्ये येणार नाही. मग बुडबुडे पाण्यावर नाहीत का? आहेत. बुडबुड्यात पाणी आहे का? नाही. तसं जगत म्हणजे बुडबुडा आणि पाणी म्हणजे परमात्मा. परमात्मा रूपी जलावर जगत नावाचा बुडबुडा आहे. नामदेवरायांनी हेच वर्णन केलं. जळी बुड बुडे देखता देखता जले बुड बुडे देखता देखता जले बुड बुडे देखता देखता जले बुड बुडे देखता देखता क्षणन लागता दिसे नासे क्षणन लागता दिसे नासे कैसा संसार पाहता पाहता कैसा संसार पाहता पाहता क्षणन लागता दिसे नासे क्षणन लागता दिसे नासे कैसा संसार कैसा नामदेवराय म्हणतात पाण्यावर बुडबुडे येतात, क्षण न लागता दिशेना ते क्षणामध्ये ते नष्ट होतात. तसं परमात्म रूपी जलावर जगत नावाचा हा बुडबुडा आहे. जलामध्ये बुडबुडा जरी असला तरी त्या फेणामध्ये त्या बुडबुड्यामध्ये मात्र पाणी नसतं. तसं परमात्मा जगामध्ये नाहीये, परमात्म्यामध्ये जग आहे. परमात्मा कारण काय असतं माहितीये का? व्यापक पदार्थावर परिच्छिन्न पदार्थ राहतो. आता मृदंग आहे आणि मृदंगाची खोळ आहे. महाराजांनी मृदंग घेऊन आले, खोळ आहे. तर खोळ मोठी पाहिजे का मृदंग लहान पाहिजे? मला उत्तर द्या बरं. खोळ मोठी पाहिजे का मृदंग लहान पाहिजे? का दोन्ही बरोबर आहे? नाही. खोळ मोठी पाहिजे का मृदंग लहान पाहिजे? दोन्ही बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहे. परत म्हणू का? खोळ मोठीच पाहिजे, मृदंग लहानच पाहिजे ना. नाही तर मग खोळीमध्ये मृदंग बसेल का? मग व्यापक मोठं कोण आहे? खोळ. आणि मृदंग लहान आहे. तसं जग मोठं आहे का देव मोठा आहे? देव मोठा आहे म्हणून देवावर जगत आहे. विठ्ठल आता हे कळालं. खोळीमध्ये मृदंग तसा परमात्म्यावर जगत. मृदंगात खोळ आहे का? जरा उत्तर द्या चला. प्रॅक्टिकल इथले इथं. मृदंगात खोळ आहे का? नाही. खोळीत मृदंग राहतो हे बरोबर आहे. मृदंगात खोळ सापडेल का? नाही. तसं परमात्म्यावर जगत आहे, पण जगात तुम्ही शोधायला गेले तर परमात्मा सापडणार. अग्निपासून धूम होय. वा. अग्निपासून धूम होय. ये धुमे काय अग्नी आहे, ते धूमी काय अग्नी आहे. तैसा मी विकारो नोहे जरी विकारला दिशी. हा. तैसा मी विकारू नोही जरी विकारला दिशी. अग्नी आणि धुराचं माऊलींनी तिथं उदाहरण दिलेलं आहे. परमात्मा जगात नाही महाराज. आपण नेहमी जनी वनी अवघा देव चाललंय आपलं, पण सिद्धांताचा अर्थ समजून घ्या. जगात परमात्म्याला शोधणं म्हणजे एखाद्या अशा फुलाच्या माळेवर, अजून दृष्टांत देतो, अशी फुलाची माळ आहे म्हणतात माऊली, आणि त्याच्यावर सर्प भासला.
त्याच्यावर काय भासला? पुष्पमाळा पडलेली आहे. भासला कोण? साप. त्या सापाचा सुगंध येईल का आता? पुष्पमाळेवर कोण आहे? सापाची प्रतीती आली, पण सापामध्ये फुलाचा सुगंध येईल का? दृष्टांत समजून घ्या, सूक्ष्मता समजून घ्या. अधिष्ठानावर आध्यस्थ पदार्थ भासतो, पण आध्यस्थामध्ये अधिष्ठानाचं अस्तित्व नसतं. नाहीतर मग सर्पामध्ये सुगंध यायला पाहिजे या पुष्पमाळेचा, असं होत नाही. तसं परमात्म्यावर सारं जगत आहे, पण जगतामध्ये जर तुम्ही परमात्म्याला घ्यायला गेले तर परमात्मा सापडत नाही. म्हणून जगाला बाजूला सारावं लागतं, लक्षात घ्या. म्हणून जगाला बाजूला नाम रूप याच्या आतीत जावं लागतं, तेव्हा सच्चिदानंद घनाची प्राप्ती होते. विठ्ठल दृष्टांत दिलेला मला सांगायचं आहे का? माऊली म्हणतात, ना तरी स्वप्नीची अनेकता चेलिया नोहिजे. स्वप्नामध्ये आपणच अनेक रूपाने प्रतीतीला येतो. एकटेच असतो, झोपलेलो आहोत आणि झोपलेल्या अवस्थेमध्ये स्वप्न पडलं. भला मोठा संसार स्वप्नामध्ये दिसला आणि जाग झाल्यावर काय राहिलं? एक परिव्राजक संन्यासी होता. ज्ञानोबरायांचा दृष्टांत आहे. स्वप्नी परिव्राजे आपण या कुटुंब होईजे. एक परिव्राजक संन्यासी एका गृहस्थाच्या घरी मुक्काम पडला आणि ते संगोष्ठी चर्चा चिंतन झाल्यामुळे रात्री झोपल्याच्या नंतर त्या संन्याशाला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये त्याचं लग्न झालं. त्याला पत्नी. आता लग्न झाल्याच्या नंतर पुन्हा पहिला मुलगा झाला. स्वप्नामध्ये एका क्षणामध्ये, शास्त्रामध्ये वर्णन आहे, स्वप्न एक क्षणभर पडतं पुरितत नाडीमध्ये. कंठगत पुरितत नाडी, त्याच्यामध्ये क्षणभर स्वप्न असतं. एवढा मोठा काळ का वाटतो? हाच भ्रम आहे. त्याला मुलगा झाला आणि मग पत्नी म्हणाली त्याचे, थोडस पलीकड सरका, बाळाला मध्ये झोपवायचं. सरकाला पलीकडून, इकडं खरंच सरकाला. जिथं झोपला होता तिथून खरंच सरकला. थोड्या वेळाने दुसरा एक मुलगा. मग पत्नी म्हटली, अजून पुढं पलीकडे सरका, दुसऱ्या बाळाला इथं झोपवायचंय. अजून पलीकडे सरकला. अजून थोड्या वेळाने काय झालं? त्याला 2 मुलं जन्माला आलेली दिसली स्वप्नामध्ये. आता 2 मुलं म्हटल्या जास्त सरकावं लागेल. अजून सरका पलीकडे म्हटल्याबरोबर हा काय झाला? जास्त सरकाय गेला, खाली पडला. जागा झाला. बघतोय पत्नी नाही, 4 मुलं नाही, काहीच नाही. काही शिल्लक राहिलं. स्वप्नीचे येले जागृतीमध्ये येऊन पाहिला असता स्वप्नीचे चेले जाईल ना तरी प्रबोधलिये वेळे स्वप्नीची डिंडिमा मावळे. स्वप्नातलं जाग झाल्यास काही राहत नाही. स्वप्नात कोण झाला? आपण एकटाच होता, अनेक रूपानं स्वतःच झाला आणि जाग राहिल्यानंतर काही राहिलं नाही, एकटाच राहिला.
तसं परमात्म स्वरूपावर हे सगळं जग प्रतीतीला येतं स्वप्नासारखं, आणि ज्ञानाच्या जागृतीमध्ये आल्याच्या नंतर हे द्वैत शिल्लक राहत नाही, एकटा परमात्मा शिल्लक राहतो. ज्ञानोबरायांचा हा दृष्टांत. तसं हे जग परमात्म्यावर अधिष्ठित आहे, परमात्म्याच्या ठिकाणी. आता पुढचा श्लोक ऐका. नच मत्स्थानी भूतानी, या सर्व ओव्यांनी आम्हाला एकच सांगितलं, परमात्म्याच्या ठिकाणी जगत आहे, परमात्म्यावर कल्पित आहे, परमात्म्याच्या अधिष्ठानावर जगत आम्हाला प्रतीतीला येतं. हे सगळे विवर्तवादाचे सिद्धांत आम्हाला या श्लोकात ज्ञानोबरायांनी समजावून दिले. अनेक दृष्टांत आपण आतापर्यंत पाहिले. हे सगळे दृष्टांत एकच सांगतात, हे सगळं जग परमात्म्यावर आहे. इथवर विषय झाला. आता पुढच्या श्लोकाचा अपवाद आहे. पुढच्या श्लोकामध्ये अपवाद केला. आतापर्यंत तुम्ही जे ऐकलं की परमात्म्यावर जग आहे, आता ऐका, खऱ्या अर्थाने परमात्म्यावरही जग नाही, परमात्म्यावरही जग नाही. नच मत्स्थानी भूतानी, आणि याला ऐश्वर्य योग म्हणतात. पश्चिमे योगम ऐश्वर्य, हे खरं साधूचं ऐश्वर्य आहे. लक्षात घ्या, या बोधामध्ये साधू असतो, या अनुभूतीमध्ये साधू असतो. हे अनुभूतीचं ऐश्वर्य आहे साधूचं. परमात्म्याच्या ठिकाणी सुद्धा खऱ्या अर्थाने जग नाही. आणि मग कसं नाही हे समजावून सांगण्यासाठी गीता म्हणजे सूत्र आहे, सिद्धांत आहे. माऊलींनी त्याचं विश्लेषण केलेलं आहे. ज्ञानोबराय म्हणतात, ऐका, आतापर्यंत आम्ही जे प्रतिपादन केलं की परमात्म्यावर जग आहे आहे हे सगळं सांगितलं दृष्टांतातून, ही सुद्धा आम्ही केलेली एक शास्त्रीय कल्पना आहे. हे काय आहे? शास्त्रीय कल्पना आहे. कल्पना अशी वस्तुस्थिती नाही. कल्पनेचा अर्थच असतो जे वस्तुत्वात येत नाही, व्यावहारिक वस्तुस्थितीत जे नसतं, फक्त आपण बसल्या बसल्या कल्पना करतो. तशी ही शास्त्रीय केलेली कल्पना आहे. आणि कल्पना जर सोडली तर मग तुम्हाला कळेल की खऱ्या अर्थाने जग परमात्म्यावर सुद्धा नाही. आता बोलूया. आमुचा प्रकृती पहिली कडील भावो, जरी कल्पने वीन लागसे पाहू, तरी मज माझी भूते हे ही वावू, जे मी सर्व म्हणूनी विठ्ठल. कल्पनावाद आहे महाराजा, कल्पना केलेली आहे, वास्तविकता ही सुद्धा नाहीये. वस्तुस्थिती आता या श्लोकावरच्या व्याख्यानामध्ये ज्ञानोबराय सांगतायत की खऱ्या अर्थाने तात्विक दृष्टीने साधूच्या अनुभूतीच्या अंगाने जर विचार केला तर ही कल्पना सोडावी लागेल. कल्पना अविद्या येणे झाला जीव, मायोपाधी शिव बोली जेती, या कल्पनांना आपण घेऊन बसलोय. लक्षात घ्या, एक परमात्मा आहे, ते कारण आहे, त्याच्यापासून जग झालं, सगळ्या कल्पना आहेत. माऊली म्हणतात ते सगळ्या कल्पना आहेत. सगळ्या कल्पनाच्या अतीत जायचं आहे. कल्पनातीत झाले मन, जैसे गगन निरभ्र. निळोबाराय म्हणतात आमचं मन या कल्पनेच्या अतीत झालंय. जसं आकाश निरभ्र असावं तसं आमचं मन कल्पनातीत आहे. कल्पनेचा मळ आमच्या मनाला कोणत्याही लागलेला नाही. परमात्मा म्हणतात आमचा एक भाव, आमचं एक स्वरूप या प्रकृतीच्या पलीकडे आहे. प्रकृतीच्या पलीकडचं आमचं स्वरूप जर पाहायचं असेल तर पहिली कल्पना सोडावी लागेल. कल्पने विन लागशी पाहो जर पाहशील तर मग तुला कळेल परमात्म्यावर जग आहे, मज माझी भूते हे ही वावो, हे सुद्धा म्हणणं खोट आहे. का? जे मी सर्व म्हणून, कारण मीच सर्व आहे. आता पुढची ओवी खूप महत्वाची आहे. का? तैशी भूते ये माझ्या ठाई, कल्पिजे तरी आभाषे काही, निर्विकल्पी तरी नाही, तेथ मीच मी आघवे. सगळे हे जे प्राणी मात्र आहेत, कल्पना केली तर प्रतीतीला येतात, आणि कल्पना सोडली तर जगत नावाचा पदार्थ प्रतीतीला सुद्धा साधूच्या येत नाही. कल्पनावाद आहे ज्ञानोबरायांनी 9व्या अध्यायामध्ये मांडलेला. मला विस्तार करण्यासाठी वेळ नाही, फार गोड चिंतन आहे. माऊलींनी पुढे सांगितलं, ऐका, ऐश्वर्य योग सांगतोय मी तुम्हाला. साधूचं हे ऐश्वर्य आहे. म्हणून तर म्हणतो हे का कळत नाही आम्हाला, आम्ही दरिद्री आहेत ना, या अनुभूतीचा ठिपूस सुद्धा आमच्याकडे नाही, म्हणून कळत नाही आम्हाला हे विषय, हे चिंतन ध्यानात येत नाही. आणि साधू याच तर ऐश्वर्याने संपन्न आहे. खरं ऐश्वर्य साधूचं हे, ते कल्पिते मुद्दल जाये,
ज्ञानोबराय म्हणतात कल्पिते, कल्पना करणारं जे मुद्दल आहे, कल्पना हे मुद्दल, ते जर गेलं, मुद्दलच गेलं, काही शिल्लक राहतं का? कल्पना हे मुद्दल आहे या जगताचं, आणि कल्पिते मुद्दल जाये, मग ते असे नाही हे के आहे. काय ओव्या आहेत महाराज, असं त्या ओव्या अर्थ सांगण्यासाठी नाहीत, खरं सांगतो. त्या ओव्या अर्थ सांगण्यासाठी आणि वाचण्यासाठी तर बिलकुलच नाहीत. त्या ओव्या असं बघाव्यात, वाचल्यानंतर ते ज्ञानेश्वरी अशी डोक्यावर घ्यावी, थया नाचावं, अशा ह्या ओव्या आहेत. काय वर्णन करावं महाराज या ओव्यांचं. माऊली म्हणतात कल्पिते मुद्दल जाय, कल्पना करणारं जे मुद्दल आहे तेच जर गेलं, ते मग असे जगत परमात्म्यावर असे नाही, म्हणजे जगत परमात्म्यावर नाही, या दोन्ही गोष्टी असे नाही हे के आहे. हे कसं राहील? एका जनार्दनी झाला ब्रह्मरूप. कल्पची मुराला, म्हणजे कल्पना गेली त्या ठिकाणी तो नाथ महाराज म्हणतात हरी झाला, त्या क्षणी तो हरी झाला. कल्पना गेली पाहिजे, गोड प्रमाण, परफेक्ट. कल्पना गेली, काही शिल्लक राहत नाही महाराज. म्हणजे जगताचं अस्तित्वही शिल्लक राहत नाही आणि जगताचा अभावही शिल्लक राहत नाही. ही माऊलींची दृष्टी आहे, लक्षात घ्या. गेले भावाभाव म्हणतात याला, आठव नाठव गेले भाव अभाव. जगताचा भाव म्हणजे अस्तित्व, हेही गेलं त्या अवस्थेमध्ये, आणि जगत नाही अशा प्रकारची वृत्ती राहिली नाही. प्रवृत्ती गेली, निवृत्ती गेली, भावही गेला ना अभावही गेला. जगत नावाचा संस्कारच देहावर राहत नाही. याला म्हणतात ब्रह्मानुभूती, याला म्हणतात ब्रह्मानुभूती, आणि याला म्हणतात साधूचं ऐश्वर्य. विठ्ठल शब्द फार महत्वाचा आहे. ज्ञानोबराय म्हणतात कल्पिते मुद्दल जाय तेथ असे नाही. हे जगताच्या संबंधानं हे काही आहे, काही नाही, असं याचं उत्तर आहे. हे काही आहे नाही असं उत्तर आहे. प्रश्नार्थक ओवी आहे. हे काही आहे नाही म्हणून तू हा पाहे ऐश्वर्य योगू. माऊली म्हणतात भगवंताच्या मुखातली ओवी, अर्जुना म्हणून असा ऐश्वर्य योग पश्य पहा. आमुचा हा ऐश्वर्य योगू. पुढची ओवी, आमुचा हा ऐश्वर्य योगू. देव बोलतायत, ईश्वर बोलतोय स्वतः. ईश्वराचं ऐश्वर्य म्हणून सुरुवात केली मी. स्वतः ईश्वर म्हणतोय हे माझं ऐश्वर्य आहे. आमुचा हा ऐश्वर्य योगू तू देखील की सांगू. तू चांगला पाहिला ना अर्जुना. एवढं समजून सांगितलं, अर्धा तास झालं सांगतोय. समजला का तुला? कळालं का तुला? तू देखील की सांगू. आता सांगे, कळाला असेल तर मग सांग. आता सांगे येत काही लागू भेदाचा असे. आता सांग मग, तुला जर कळालं असेल तर माझ्या ऐश्वर्यामध्ये थोडा तरी भेद शिल्लक राहतो का? द्वैत शिल्लक राहतं का? जगत आहे नाही ह्या दोन्ही वृत्तीच राहत नसतील, येत काही लागू भेदाचा लागू भेदाचा संबंध माझ्या स्वरूपामध्ये आहे का अर्जुना? सांग. उत्तर आहे नाही. परमात्म स्वरूपामध्ये अस्ति नास्ति भाव अभाव जगत ह्या कुठलाही भेद परमात्म स्वरूपामध्ये नाहीच आहे. असं अखंड अखंड निर्विशेष निरतिशय व्यापक घनीभूत फक्त परमात्मा चैतन्य होत प्रोत भरलेलं आहे. याला म्हणतात ऐश्वर्य योग. तू देखील की सांगू. पाहिला ना अर्जुना? कळाला का? हे माझं ऐश्वर्य आहे. आणि या ऐश्वर्यामध्ये परमात्मा म्हणतात संत राहतो, साधू राहतो.
या ऐश्वर्याने तो साधू महात्मा संपन्न झालेला आहे. म्हणून तुकोबराय वर्णन करतात ते साधू संत कसे श्रीमंत आहे. श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. श्री संतांची या संतांच्याकडे ही श्री आहे. अनुभूतीचं ऐश्वर्य म्हणा तुम्ही याला. हा ऐश्वर्य योग आहे. परमात्म्याने सांगितलेला हा ऐश्वर्य योग. पुन्हा एका वाक्यात सांगायचं म्हणजे सगळं जग परमात्म्यावर कल्पित आहे आणि ही कल्पनाच आहे पुन्हा. त्यामुळे ही कल्पना सोडल्याच्या नंतर जगत ना परमात्म्याच्या ठिकाणी ना कुठं का ते नाहीच म्हणा. याचा संबंध परमात्मा स्वरूपात नाहीच आहे. असं परमात्म तत्व ओतप्रोत व्यापक आहे. तावानेव अस्य महिमा ततो जायांश्च पुरुषः. परमात्मा व्यापक आहे. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ. बापरकुमादेवी बरू विठ्ठलू सकळ. आहे ऐसा देवा, आहे ऐसा देवा, वदवा विवाने, वदवा विवाने. आहे ऐसा देवा, आहे ऐसा देवा, वदवा विवाने, वदवा अनुभवावा. नाही ऐसा मने अनुभवावा. नाही ऐसा मने अनुभवावा. नाही ऐसा अनुभवावा.
आहे ऐसा देव वदवावी वाणी, नाही ऐसा मनी अनुभवा. देव आहे असं तर बोललं पाहिजे म्हणतात तो बाबा. ऐशी वदवावी वाणी असं बोलून घ्यावं, बोलावं. पण नाही ऐसा मनी अनुभवावा, नाही असं आपण मनात अनुभवलं पाहिजे. याचा अर्थ असा आहे, जगात देव नाही असा अनुभवा, माझ्याहून भिन्न देव नाही असा अनुभवा, सर्व देव आहे असा अनुभवा. नाही म्हणजे देवच नाही असा अनुभव म्हणजे नास्तिक व्हायला सांगतात का? असा अर्थ नाही म्हणजे माझ्याहून भिन्न नाही असा अनुभव घेतला पाहिजे. देव आहे, देवाची उपासना करा असं लोकांना भक्ती मार्गाला लावण्यासाठी म्हणावं. देव आहे, देवाची भक्ती करा, उपासना करा. आणि अनुभूती घेताना तो माझ्याहून भिन्न नाही, तो आणि मी एकच आहे असा अनुभव घ्यावा. विठ्ठल हे साधूचं ऐश्वर्य आहे बरं. हे साधूचं खरं ऐश्वर्य आहे. खरं या ऐश्वर्यामध्ये साधू नित्य राहतो. नित्य चालतो, बोलतो, फिरतो, व्यवहार करतो सगळं, पण त्याची अनुभूती ही असते जी आता आपण चिंतन. तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकतो आहे, परी तेथीचा सर्वथा नो हे नवल दे. सगळं सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे. संसारापासून अलिप्त राहतो आणि त्याचं मन परमात्म्यामध्ये लिप्त झालेलं आहे. असा साधू असतो या अनुभूतीमध्ये. आणि हे साधूचं अनुभूतीचं ऐश्वर्य, योगाचं खरं ऐश्वर्य ही खरी श्री साधूकडं असल्यामुळे तुकोबाराय म्हणतायत श्री संतांची या. अशा ऐश्वर्याने संत संपन्न आहेत. आता ऐका, ईश्वराचं जे असतं त्याला ऐश्वर्य म्हणा. ईश्वरा परमात्मा जो आणि जेवढा जसा साधून हृदयात साठवलाय. हरी आला आता मग कैची किंवा साठविला हरी, आणि जिही हृदय मंदिरी. जो जेवढा जसा हरी आहे आणि हरीचं स्वरूप आहे ते तेवढं तसं हरीचं यथार्थ स्वरूप जे ऐश्वर्य योगात परमात्म्याने सांगितलं ते साधून हृदयामध्ये साठवलंय. म्हणजे ते ऐश्वर्य साधूच्या हृदयात आहे. म्हणून म्हणायचं श्री संतांची या. हे जतन केले होते, हे जतन केले होते, सिद्ध महामुनी साधक संपन्न महामुनी साधक संपन्न तीही हे जतन केले होते. इथं संपन्न शब्दाचा अर्थ तोच आहे, श्रीमंत आहे. सिद्ध महामुनी साधक हे सगळे या पांडुरंग रूपी धनाने संपन्न होते. त्यांनी हे पांडुरंग नावाचं धन जतन करून ठेवलं होतं. पायाळाच्या गुणी पडिले ठाऊके जगा पुंडली आतापर्यंत कीर्तनाचा एक भाग झालाय. ज्ञानेश्वरी आणि गीता या प्रमाणातून श्री या शब्दाचं विश्लेषण मी आतापर्यंत केलं. साधूकडे हे ऐश्वर्य असतं. अजून असे 3 टप्पे माझे शिल्लक राहिले. 3 टप्पे शिल्लक आहेत, 15 मिनिट शिल्लक आहेत. एवढं सगळं विस्ताराने तर मला आता चिंतन करणं शक्य नाहीच आहे. आणि पुढच्या कीर्तनात हे चिंतन पुन्हा मला आणायचं नाही. त्यामुळं 4-5 मिनिट
थोडस लागला उशीर तर कधीकडे बघू नका, काही अडचण नाही. आता 2च गुरुवार राहिलेत, पुन्हा एकदाच. मला तर आताच वेध लागलेत, हे संपल्यावर पुन्हा आपलं चिंतन बंद पडणार. आताच मला तर वेध लागले, तुमचं माहिती नाही काय होत आहे चातुर्मास झाल्यावर काय. पण गावकऱ्यांना विनंती आहे आणि आपल्या परिसरातले की एकदा आपण सगळी मीटिंग घेऊ, चिंतन करू. काहीतरी बंद नाही झालं पाहिजे, हे सुरू राहिलं पाहिजे काहीतरी. 8 महिने आता मग मोकळत राहायचं का? नाही, काहीतरी चिंतन आपण करू, काय कसं काय नाही. थोडंसं आधी मी गावकऱ्यांना बोलणार आहे, नंतर पुढच्या कीर्तनात मी व्यक्त करणार आहे. विठ्ठल ऐका, पहिला मुद्दा झाला ज्ञानेश्वरी गीतेतून चिंतन केलं श्री शब्दाचं. आता ऐका, हेच ऐश्वर्य श्रुती मातेनं सांगितलंय. एक थोडक्यात हा मुद्दा पाहणार आहे. तिसरा मुद्दा असणार आहे वारकरी संप्रदायाचं ऐश्वर्य, आणि चौथा मुद्दा असणार आहे की हे ऐश्वर्य आमच्याकडं का नाही, नेहमीप्रमाणे कारणाचा विचार. थोडक्यामध्ये आता उल्लेख फक्त करून जातो, विस्तार करत नाही. परमात्म्याच्या स्वरूपालाच आज आपण ऐश्वर्य म्हणतोय. पुन्हा पुन्हा ध्यानात घ्या, परमात्म्याचं जे निखालस स्वरूप आहे, तत्व आहे, की ज्या तत्वामध्ये काहीच दुसरं नाहीये, दुसरं काहीच नाहीये, असं जे शुद्ध पवित्र तत्व आहे, व्यापक तत्व आहे, तेच ऐश्वर्य आहे. आणि ते ऐश्वर्य साधूकडे आहे, याचं माझं चिंतन सुरू आहे. परमात्म्याच्या स्वरूपाला जर ऐश्वर्य म्हणायचं असेल तर परमात्म्याची 2 स्वरूप श्रुती मातेनं सांगितलीत. एक स्वरूप आपण ज्ञानेश्वरीतून पाहिलं, निर्गुण निराकार स्वरूप. त्याचा अनुभव संत महात्मे कसा घेतात हा विचार आपण केला. श्रुती माता सांगते त्या परमात्म्याचं एकच रूप आहे असं नाही, 2 रूप आहेत, आणि त्या दोन्ही रूपाचा अनुभव साधूला आहे, म्हणजे साधू श्रीमंत आहे. पहिलं रूप परमात्म्याचं आहे सगुण आणि दुसरं आहे निर्गुण. द्वावेव ब्रह्मणव रूपे मूर्तंचैव अमूर्तंच. ब्रह्माची 2 रूप आहेत श्रुती माता सांगते, एक मूर्त, दुसरं अमूर्त. मूर्त म्हणजे सगुण, साकार, रूपवान, व्यक्त, दृश्य. आणि अमूर्त शब्दाचा अर्थ आहे अव्यक्त, अमूर्त, अव्यक्त, निर्गुण, निराकार असं तत्व, अरूप असं तत्व. अशी 2 रूप परमात्म्याची श्रुती मातेनं सांगितले. जगताच्या रूपाने जो आहे तोही परमात्माच आहे, विटेवर जो आहे तोही परमात्माच आहे, तो सगुण आहे. आणि जगताच्या बाहेर जो व्यापक आहे, ज्याला ज्ञानोबरायांनी म्हटलंय अकळ, शून्य स्थावर जंगम व्यापून राहिला अकळ, सगळ्या जगाला व्यापून जो अकळ, कळण्यात येत नाही, ज्ञानाचा विषय होत नाही, असा व्यापक परमात्मा, निर्गुण निराकार परमात्मा, हे एक परमात्म्याचं स्वरूप आहे. आता ऐका, काही संप्रदाय जगामध्ये असे आहेत की ते सगुणवादी आहेत. परमात्मा सगुण आहे असंच मान्य करतात, निर्गुणाला मानत नाहीत. एक संप्रदाय असा आहे की तो निर्गुणच मानतो, सगुण मानतच नाही, सगुणाचं खंडन करतो. अशा काही संप्रदाय आणि असंप्रदायिक म्हणू आपण, असे काही लोक आहेत की ते सगुणही मानत नाहीत तर निर्गुणही मानत नाही, त्यांना देवच मान्य नाही. आणि एक वर्ग असा आहे की तो ज्याला सगुण म्हणतो त्यालाच निर्गुण म्हणतो, जे निर्गुण आहे त्याला सगुण म्हणतो. असा सगुण निर्गुणाचा समन्वय सांगणारा एक संप्रदाय. पहिला प्रकार आहे सगुणवादी. विशिष्ट अद्वैताचे जे आचार्य आहेत रामानुज, त्यांचा जो संप्रदाय आहे ते निर्गुणाचं खंडन करतात, सगुणच परमात्मा कृष्ण आहे असं त्यांचं चिंतन आहे. मध्वाचार्यांचं जे द्वैतवाद आहे, त्यांनीही परमात्मा सगुण आहे, कृष्ण आहे हेच मानलंय, निर्गुण तत्व मानत नाहीत. द्वैतवादी जेवढे वैष्णव आहेत वारकरी संप्रदाय सोडून, ते सगळे द्वैतवादी वैष्णव परमात्म्याला सगुणच मानतात, निर्गुण मानत नाहीत. काही आर्य समाज आहे, ज्याला आपण आज रामदेव बाबाचा पंथ म्हणतो, त्यांची जी संप्रदाय आहे, परंपरा आहे, ते आर्य समाज आहे. तो त्यांनी दयानंद सरस्वती, महर्षी दयानंद सरस्वती, त्यांचा तो पंथ आहे. आणि त्या पंथामध्ये सगुणाचं खंडन आहे. आश्रमामध्ये जाताना ते आपली पांडुरंगाची मूर्त बाहेर ठेवायला सांगतात, आतमध्ये प्रवेश नाही, आणू देत नाहीत. आम्ही स्वतः ही अनुभवलेल्या गोष्टी आहेत. हरिद्वारला गेल्याच्या नंतर तिथं राहावं शिकावं म्हणून गेलो, ते म्हणतात तुमची ही मूर्ती वगैरे बाजूला ठेवा, आम्ही हे काही मानत नाही. सगुणाचं पूर्ण खंडन करणारे लोक आहेत ते. जगामध्ये आल्यास व्यासपीठावर लोक वेगवेगळ्या पंथाचे असतात म्हणून ते बोलत नाहीत, ही गोष्ट वेगळी.
ते समन्वयानं बोलत असतील पण त्यांच्या सिद्धांतानुसार ते सगुणाला मानत नाहीत, फक्त निर्गुणच मानतात. म्हणून ते योगशास्त्र मानणारी लोक आहेत. निर्गुण निराकार फक्त आत्मा मानतात. सगुण परमात्मा, ईश्वर, मूर्ती पूजा, उपासना, एकादशी, उपवास सगळ्याचं खंडन करतात ते. असा एक पंथ जगामध्ये आहे. एक पंथ नास्तिकवाद आहे चारवाकासारखा, की जो सगुण निर्गुण काही मानतच नाही देवाला. मात्र एक वारकरी संप्रदाय असा आहे की तो परमात्म्याला सगुणही मानतो आणि जो आमचा परमात्मा सगुण साकार आहे तोच स्वरूप आणि निर्गुण निराकार आहे असा सिद्धांत जगामध्ये प्रस्थापित करणारा एकच संप्रदाय आहे, त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात. ऐका, एकदा काय झालं, आपल्या या भागवत संप्रदायामध्ये एक दादू पिंजारी नावाचे संत होऊन गेले. कानोपात्रा खोदून पिंजारी तो दादू भजनीय भेदू हरीचे पायी. दादू पिंजारी नावाचे संत झाले. त्यांच्याकडे एकदा कबीर महाराज गेले. दादू पिंजारी महाराजांचा संप्रदाय सगुण, ते सगुणाला मानत होते आणि कबीर महाराज निर्गुणवादी होते, निर्गुणाची उपासना करणार. एकदा कबीर महाराज त्यांच्याकडे भेटीसाठी गेले. बाहेर उभे आहेत, आतमध्ये दादू पिंजारी महाराज पूजा करत होते देवाची. बराच वेळ बाहेर उभे राहिले, त्यांची पूजा चालू आहे. कबीर महाराज पाहतायत इकडे तिकडे, हे काय पूजा करतायत, कशी पूजा करतायत. थोडीशी थट्टा मस्करी त्यांची वेगळ्या नजरेतून पाहतात, कारण ते सगुण मानत नव्हते. आणि हे लक्षात आलं दादू पिंजारी महाराजांच्या. त्यांनी एक दोहा लिहिला. त्यांनी म्हटले कबीर महाराजांना, इधर उधर क्या देखत हे दादू चुरावत पाव. इकडे तिकडे काय पाहता महाराज, मी भगवंताचे पाय चेपतोय. हे वाक्य ऐकलं आणि कबीर महाराज दादू पिंजारी महाराजांना म्हणाले, दादू भडवा क्या चुरावे जिसको हात न पाव. त्यांचं ते प्रेम या दोह्यातून आणि या चरित्रातून सिद्धांत जगाला एकच देतात. संत महात्मे, परमात्मा सगुण आहे एखाद्यासाठी तर तोच परमात्मा कबीर महाराजासाठी निर्गुण आहे. विठ्ठल ज्ञानोबरायांनी देवाकडे बघितलं महाराज आणि विचार केला, या देवाला सगुण म्हणावं की निर्गुण म्हणावं, काय म्हणावं महाराज. तुझं म्हणे सगुण निर्गुण, तुझं म्हणे वेद, तुका म्हणे भेद नाही नाही. तुका म्हणे भेद नाही नाही, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. परमात्मा सगुण आहे, परमात्मा निर्गुण आहे, हे आम्हाला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. नामदेवराय काय म्हणतात, नामदेवराय म्हणतात सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण आणि ब्रह्म सनातन विठ्ठल. हा परमात्मा म्हणजे विठ्ठल म्हणजे सनातन ब्रह्म आहे आणि या ब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी सगुणही नाही आणि निर्गुणवादही नाही. इथं सगुणाचाही भाव नाही, निर्गुणाचाही भाव नाही. हा ऐश्वर्य योग लक्षात. दोन्ही विकल्पच नाहीत. तिथं सगुणाची भाषा करू नका आणि निर्गुणाची भाषा करू नका. हे तुमच्या द्वैतातलंच आहे सगळं. आमचा परमात्मा सनातन ब्रह्म असा आहे, या दोन्ही विकल्पाच्या अतीत आहे, त्याला निर्विकल्प म्हणतात. असं सनातन खरं आमचं ब्रह्म आहे, त्याला सगुणही म्हणता येत नाही आणि निर्गुणाचंही ते वाच्य होत नाही. असा आमचा वारकरी संप्रदाय. आणि या सगुणाची अनुभूती संत महात्म्यांना आहे आणि निर्गुणाची सुद्धा अनुभूती आहे. परमात्म्याच्या दोन्ही स्वरूपाची अनुभूती हे ऐश्वर्य साधूकडे आहे. तुकाराम महाराजांना परमात्म्याने सगुण रूपात दर्शन दिलं. तुकोबराचा अभंग आहे, 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. शब्द कसे आहेत बघा, विठोबा भेटला आणि निराकार. निराकार आहे तर विठोबा कसा हो, आणि मग विठोबा आहे तर तो निराकार कसा, आणि मग तो भेटला कसा. हे तिन्ही शब्द आहेत, विठोबा भेटला आणि निराकार. हे तिन्ही शब्द आम्हाला वारकरी संप्रदायाची शंका उपस्थित नाही करत, समन्वय सांगतायत. जो विठोबा आहे तो स्वरूप आणि निराकार आहे आणि तो दोन्ही रूपाने आम्हाला भेटला. विठ्ठल सगुणाची उरावरी भेट, सगुणाचं प्रत्यक्ष दर्शन
आणि निर्गुणाचं अंतःकरणात ज्ञान. वारकरी संप्रदायाचा समन्वय हा आहे. सगुणाचं प्रेम आणि निर्गुणाचं ज्ञान त्याच्या हृदयात आहे, तो वारकरी आहे. केवळ भक्ती भक्ती म्हणत असेल अर्धा वारकरी, हाफ वारकरी. केवळ ज्ञानच मांडत असेल, नामस्मरण भक्ती उपासना वारी काही मानित नसेल वगैरे करत नसेल, तोही हाफ वारकरी. फुल वारकरी तोच जो वाचा बोलो वेद नितीन करू संती केली, निर्गुणाची चर्चा करतो, ज्ञान सांगतो, अनुभव सांगतो, पण करत असताना मात्र भक्ती करतो, साधना करतो, नामस्मरण करतो. पण सगुणाचं प्रेम त्याच्या हृदयात आहे आणि निर्गुणाच्या स्वरूपाचं ज्ञान त्याच्या हृदयात आहे, तो खरा वारकरी आहे. विठ्ठल ऐका, ईश्वराचं स्वरूप म्हणजे ऐश्वर्य. पुन्हा माझ्या व्याख्येकडे मी येतो. ईश्वरस्य इदम स्वरूपम इति ऐश्वर्यम. ईश्वराचं स्वरूप म्हणजे ऐश्वर्य, म्हणजे श्री असेल तर ईश्वराचं दोन प्रकारचं स्वरूप आहे, सगुण निर्गुण. आणि दोन्ही प्रकारचं स्वरूप म्हणजे ऐश्वर्य, आणि दोन्ही प्रकारच्या स्वरूपाचं ऐश्वर्य साधूकडे आहे. म्हणून श्री संतांची या विठ्ठल. आता ऐका, दुसरा मुद्दा माझा झाला. तिसऱ्या मुद्द्याकडे मी येतो. तिसरा मुद्दा असा आहे, वारकरी संप्रदायाची काय सिद्धांताची भाषा काय. गीतेतून, ज्ञानेश्वरीतून आणि श्रुतीतून आपण हा सर्व विचार केला, पण वारकरी संप्रदायाची परिपूर्णता कशात आहे. बस साध्य मिळालं असं वारकरी संप्रदाय कधी मानतो. ऐका, वारकरी संप्रदायाची काही स्वतंत्र सिद्धांत शैली आहे, काही मान्यता आहेत वारकरी संप्रदायाच्या. अमुक अमुक विशिष्ट साध्य मानलंय वारकऱ्याने आणि ते ज्याला मिळालं तो खरा वारकरी. आणि तिथं वारकरी संप्रदाय म्हणतो याचं जीवन पूर्ण झालं, परिपूर्णतेला हा प्राप्त झाला. कधी मानतो तर वारकरी संप्रदायाने आम्हाला परमात्म्याची 5 रूपामध्ये दर्शन सांगितले. 5 रूपामध्ये ज्याला परमात्म्याच्या स्वरूपाचं दर्शन झालं त्याला वारकरी संप्रदाय परिपूर्ण झाला असं मानतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदम, अर्थात त्याची इति कर्तव्यता झाली. काय 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 ऐका. 1, परमात्म्याचं दर्शन त्या साधकाला सुरुवातीला मूर्ती रूपात झालं पाहिजे, त्याला मूर्ती दर्शन म्हणतात. 2, परमात्म्याचं दर्शन त्याला सगुण रूपात झालं पाहिजे. 3, परमात्म्याच्या स्वरूपाचं दर्शन त्याला अवतार रूपात झालं पाहिजे. 4, परमात्म्याचं दर्शन त्याला ईश्वर रूपात झालं पाहिजे. आणि 5, परमात्म्याचं दर्शन त्याला ब्रह्मरूपात झालं पाहिजे. इथपर्यंत ज्याला परमात्म्याच्या 5ही स्वरूपाचं ऐश्वर्य. पुन्हा एका, ईश्वराचं स्वरूप म्हणजे ऐश्वर्य योग आणि परमात्म्याची ही 5 रूप आहेत. आणि 5 रूपातही परमात्म्याचं जे ऐश्वर्य आहे, हे ऐश्वर्य ज्या साधूला मिळालं वारकरी संप्रदाय म्हणतो हा खरा सांप्रदायिक आहे आणि हा परिपूर्ण झाला. आता एक एक चरण देतो, शेवट संपवतोय. शेवटचा मुद्दा 2 वाक्यात फक्त सांगून जाईल. चौथा मुद्दा. तिसऱ्या मुद्द्यात मी आहे, आमच्या वारकरी संतांना परमात्म्याचं दर्शन मूर्ती रूपातही झालं, प्रतिमा रूपात झालं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, मूर्ती रूपात दर्शन आहे. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन. हे मूर्ती रूपात दर्शन आहे. काय आहे, मूर्तीला प्रतिमा म्हणतात, एक शब्द आहे. आणि आमच्या संतांचं किंवा शास्त्राचं असं म्हणणं आहे की प्रतिमा रूपामध्ये परमात्म्याला बघत असताना प्रतिमेय रूपात बघा, प्रतिमेय रूपात बघा, केवळ मूर्तीमध्ये अडकू नका. उदाहरण दिलंय, तुकोबराचा प्रसिद्ध अभंग आहे, केला मातीचा पशुपती बरी मातीशी काय महते, शिवाची पूजा शिवाशी पावे, माती माती माझी सामावे. पशुपती म्हणजे भगवान शंकर. शंकराची पिंड मातीपासून बनवली, त्या मातीची आपण भगवान शंकराच्या रूपामध्ये पूजा करतो. शास्त्र सांगतं माती म्हणून परमात्म्याकडे बघूच नका, त्या मूर्तीमध्ये साक्षात माझा परमात्मा आहे, माझा महादेव आहे तो साक्षात. अशी दृष्टीने असं दर्शन आपलं असलं पाहिजे. त्याला मूर्ती रूपात दर्शन म्हणतात. मूर्ती मूर्ती म्हणून पूजू नका. या मूर्तीत माझा खरोखर विठ्ठल आहे, खरोखर माझा पांडुरंग या मूर्तीत आहे.
ही भावना आपली असली पाहिजे. केली काशीची जगदंबा परी, काशे नव्हे आंबा, आंबेची पूजा आंबेशी पावेन, काशे काशे काश्या माझी सामावे. कास राहून जातं. काशेपासून जी आंबा बनवली ती आंबेला पूजा प्राप्त झाली पाहिजे. साक्षात माझी ही आंबा आहे ही अंतकरणाची धारणा असणं ही मूर्ती रूपातलं दर्शन आहे. आपल्या वारकरी संत परंपरेमध्ये ज्यांचं वर्णन केलंय असे सजन कसाई नावाचे संत होऊन गेले. सजन कसाया विकुलागे मांस. त्यांच्या चरित्रामध्ये असं कथन आहे की ते मांस विकायचे. परंपरेचा त्यांचं काय कुळातला धंदाच होता मांस विक्री. आणि त्यांना ते मोजण्यासाठी किलो 2 किलो काय असेल ते त्याचं माप घेण्यासाठी कुठेतरी त्यांना एक चांगला दगड वाटला, उचलला आणि त्यांनी तो पारड्यामध्ये ठेवला. तो होता शाळीग्राम. त्यांना माहिती नाही हा शाळीग्राम आहे म्हणून, पण त्यांना तो दगड आवडला आणि तो पारड्यामध्ये ठेवला. आणि ते मग कोणी मागायला आलं की काय करायचे, त्याला त्याचं विशिष्ट वजन करून त्या वजनामध्ये ते द्यायचे. एकदा काय झालं, एक गुरु आणि शिष्य चालले होते रस्त्याने. ते गुरु तर ते दुकान लागलं की दुसरीकडे पाहिजे, वास यायचा, पुढे निघून गेले. पण शिष्याने बघितलं आणि ध्यानात आलं की इथं शाळीग्राम आहे. गुरुजींना म्हटले, गुरुजी बघा बघा दुकान कसायाचं आहे, मांस विकतोय, क्षुद्र आहे आणि तो आपला शाळीग्राम साक्षात विष्णू आहे शाळीग्राम आणि तो पारड्यात ठेवून तो मांस विकतोय असं का म्हटले. जवळ गेले, त्याला रागावले. त्याच्याकडून तो शाळीग्राम घेतला आणि सांगितलं, खबरदार अशी आमच्या धर्माची विडंबना करशील तर उठवून लावू तुला आम्ही. वेगवेगळ्या प्रकारची धमकी दिली वगैरे. तो शाळीग्राम घेतला हातामध्ये, साधू घरी निघून गेला. आता घरी गेल्या साधूने विचार केला, हा शाळीग्राम साक्षात विष्णू आहे, शाळीग्राम विष्णू मूर्ती. आणि मग पवित्र केलं पाहिजे म्हणून दुग्धाभिषेक, घृताभिषेक, वेगवेगळ्या प्रकारचे षोडशोपचार केले. त्याच्यावर सुगंधी फुलं ठेवले, आरती वगैरे केली, नैवेद्य दाखवला, फुलं अंतरली, सगळं केलं. देवाला असं पवित्र केलं. सगळी पूजा वगैरे झाली. दुपारचं जेवण झालं. साधू जरा असं टेकला, झोपला. परमात्मा स्वप्नामध्ये गेले त्याच्या आणि त्याला सांगितलं, म्हटले, बाबा मला इथं तू का आणलंस, इथं मला तो का आणलंस, कशासाठी मला इथं आणलंस, तुझे हे फुलाचे उपचार मला नकोय, मला आवडत नाही. त्या सजन कसायाच्या दुकानामध्ये जेव्हा त्या पारड्यात मी होतो, तो जेव्हा मला असं उचलायचं आणि इकडे इकडे मी असं डोलायचो, त्याच्यात मला आनंद वाटतोय, परत तिथं नेऊन मला ठेव म्हटले, परत तिथं नेऊन मला ठेव, मला तुझ्याकडे राहायचं नाही. लक्षात घ्या बरं, भगवंताला भाव लागतो, प्रेम लागतं. साधू उठला, विचार केला, काय देव करुणा घन आहे. त्या मांस विकणाऱ्या सजन कसायाच्या तो नामस्मरण करायचा बरं, त्याचं सतत नामस्मरण सुरू असायचं. ते सजन कसाया तिथं जाऊन परमात्मा त्या पारड्यामध्ये मांस विकू लागला. सजन कसाया विकू लागे मांस, असं वर्णन केलं. मला सांगा बरं, जेव्हा त्या शाळीग्रामाला घेऊन आले, तो साधू घेऊन आला, सजन कसायानं 2 दिवस महाराज दुकान उघडलं नव्हतं. रडायला लागला सजन कसाई. त्याला माहिती नव्हतं तो शाळीग्राम आहे का विष्णू आहे का काय, पण त्याला त्याच्याशी प्रेम जडलेलं होतं. तो म्हणायचा, जोपर्यंत तो माझा दगड येत नाही ना, तोपर्यंत मी हे मांस विकणार नाही. हे प्रेम आहे, लक्षात घ्या. मूर्ती रूपामध्ये परमात्म्यानं दिलेलं हे दर्शन आहे, पण ही मूर्ती नसून साक्षात परमात्मा आहे असं पाहणं हे मूर्ती रूपातलं दर्शन. विठ्ठल आता ऐका, दुसरं दर्शन आहे ते सगुण रूप. परमात्मा केवळ मूर्तीतच आहे असं नाही, तर तो परमात्मा सगुण आहे. असं सगुण साकार या रूपाने प्रत्यक्ष देव भेटणं म्हणजे साक्षात कृष्ण आपल्या समोर उभा राहिला, साक्षात राम आपल्याला भेटले, दर्शन दिलं, याला म्हणायचं सगुण रूपात दर्शन. आपल्याकडे नामदेव रायाचं उदाहरण याला देता येईल. एक दिवस नामदेव रायांचे वडील दामाजी शेठ कामासाठी बाहेर गेले. आईनं सांगितलं नामदेव रायांना, जा नैवेद्य दाखवून ये, देवाला जीव घाल, जा. नैवेद्य घेतला, देवाच्या मंदिरामध्ये गेले, समोर ठेवला, पाणी वगैरे फिरवलं, देवा करा जेवण. तर त्या नामदेव रायांना वाटलं की रोज माझे वडील देवाला जीव घालतात, आजही देव जेवले पाहिजे, मनात एवढाच भाव. देव काही जेवत नाहीत. नामदेव रायांनी डोकं चरणावर आदळायला सुरू केलं, रक्तबंबाळ झालं.
देवा तुम्ही जोपर्यंत येत नाहीत, जेवण करत नाहीत, मी घरी जाणार नाही, मी माझा प्राण सोडील इथं. लक्षात घ्या, देवाला यावं लागलं. हा भाव बघितला देवानं आणि मूर्तीतला परमात्मा सगुण झाला. पुढचं दर्शनही हे, मूर्ती नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी नव्हे हा सामान्य महिमा सत्याचा. मूर्तीतला परमात्मा सगुण झाला, साकार झाला, प्रत्यक्ष प्रकट झाला आणि नामदेवरायांच्या हातानं जेवण केलं. याला म्हणायचं सगुण रूपामध्ये दर्शन. तिसरं दर्शन अवतार रूपामध्ये. हा जो माझा परमात्मा विटेवर उभा आहे ना, परमात्मा जो विटेवर उभा आहे ना, तो सामान्य नाही. यानच सगळे अवतार घेतलेले. धरी येली सोंगे येणे अवघे पांडुरंगे. या पांडुरंगानच मत्स्य कुर्मादे सुकर आम्हासाठी अवतार. मत्स्य कुर्मादे सुकर मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरी राणा. म्हणजे परमात्माच सगळे अवतार घेणारा आहे असं अवतार रूपात दर्शन. अवताराची राशी तो हा उभा विटेवरी, असं परमात्म्याचं दर्शन झालं पाहिजे. तिसरं दर्शन. चौथं ईश्वर रूपामध्ये. हा जो विटेवरचा परमात्मा आहे तो सामान्य नाही, तो ईश्वर आहे. ईश्वर आहे म्हणजे जगताचं कारण आहे. कारण याच्यापासून सगळं जग निर्माण झालेलं आहे. दयापासून सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. अनुमानेना नय अनुमाना श्रुतीशी. नय अनुमाना श्रुतीशी. परमात्मा या विठ्ठलानेच जग निर्माण केलंय असं विठ्ठलाचं ईश्वर रूपामध्ये, जगत कारण या रूपामध्ये दर्शन झालं पाहिजे. आणि पाचवं दर्शन आहे ब्रह्मरूपामध्ये. ब्रह्मरूपा परमात्मा जो विटेवर उभा आहे तो विटेवरच आहे, एवढाच आहे असं नाही. दिसतो हा तैसा नव्हे सर्व दिशा व्यापक. अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव, प्रतिमा तो देव कैसा नाही. प्रतिमा तो देव कैसा ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात ना, नेनो ब्रह्म मार्ग चुकली उघडे पंढरपुरा आले, भक्ते पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी. तो परमात्मा आहे. म्हणे विठ्ठल ब्रह्म नव्हे त्याचे बोल नाही का. तुकोबाराय म्हणतात त्याचे शब्द सुद्धा कानावर घेऊ नका जो विठ्ठलाला ब्रह्म समजत नाही. विठ्ठल म्हणजे साक्षात कोण आहे? परब्रह्म आहे. या रूपामध्ये दर्शन होणं. आता काय आहे, काही लोकांना मूर्ती रूपातच दर्शन आहे, तिथून पुढचं सगुण रूपात, ईश्वर रूपात, अवतार रूपात, ब्रह्म रूपात नाही. काही लोकांना मूर्ती रूपात आहे आणि सगुण रूपात एक आहे, पुन्हा त्यांना ईश्वर रूपात, अवतार रूपात नाही. काही लोकांना मूर्ती रूपात आहे, सगुण रूपात आहे, अवतार रूपातही आहे, तर ईश्वर रूपात नाही. काहींना ईश्वर रूपातही आहे, तर ते ईश्वर परब्रह्म आहे, साक्षात तत्व आहे, हे त्यांना माहिती नाही. लक्षात घ्या, हे काही संप्रदाय आहेत बरं, कुठं अडकलेले संप्रदाय. काहींची जे फक्त मूर्तीपूजेतच आहे, काहींची सगुणाच्या प्राप्तीत तेवढीच आहे, काहींची अवतार रूपात पाहण्यात एवढीच आहे, काहींची ईश्वर रूपात पाहण्यात एवढीच आहे, न्यायशास्त्र वगैरे. आणि आमच्या वारकरी संतांनी सांगितलं या पाचही रूपात ब्रह्मरूपापर्यंत ज्याला आपल्या इष्ट दैवताचा साक्षात्कार झाला तो वारकरी संप्रदायातला परिपूर्ण आहे, परिपूर्ण अवस्थेला प्राप्त झालेला आहे असं त्याला आमचा वारकरी संप्रदाय मानतो. केवळ ब्रह्मरूपात दर्शन झालं, सगुण रूपात जर देव भेटला नसेल, आमचा संप्रदाय म्हणतो तो पूर्ण नाहीये. बरं, सगुण रूपात दर्शन झालं, प्रत्यक्ष देव भेटला, पण निर्गुण निराकार कळला नाही, तर त्यालाही संप्रदाय पूर्ण मानत नाही. सगुण रूपातही कळायला पाहिजे, भेटला पाहिजे, निर्गुण रूपातही कळायला पाहिजे. अशा सर्व जेवढं ईश्वराचं स्वरूप आहे, ईश्वराचं स्वरूप म्हणजे ऐश्वर्य. पुन्हा वाक्य ऐका, ईश्वराचं स्वरूप म्हणजे ऐश्वर्य योग आहे हा. आणि हे पाच रूपात असणारं जे ईश्वराचं स्वरूप आहे तेच ऐश्वर्य. आणि पाचही रूपामध्ये आमच्या ज्ञानोबरायांना, तुकोबरायांना, संतांना परमात्म्याचं दर्शन आहे. याला म्हणायचं परमात्म्याच्या पाच रूपाच्या स्वरूपाचं ऐश्वर्य संतांच्याकडे आहे.
म्हणून श्री संतांची या ज्ञानेश्वर नारायण